जेवणाचे पण नियम आहेत. जेवायला बसताना हातपाय तोंड धुवूनच बसावे. जेवताना मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पश्चिम दिशेला मुख करून जेवल्यास ते जेवण राक्षसांना मिळते व रोग पाठीशी लागतात. कधीही पायामध्ये चप्पल किंवा बूट घालून जेवण करू नये. जेवणाची सुरुवात करण्यापूर्वी देवी देवतांचे आवाहन करावे. विश्वातील सर्व प्राणी मात्रांना भोजन मिळावे. कुणीही उपाशी राहू नये अशी प्रार्थना करावी. जेवण करताना शक्यतो मौन बाळगावे. गप्पा मारत भोजन करू नये. राग किंवा संताप आलेला असताना भोजन करू नये. जेवण करताना तोंडातून विचित्र आवाज काढू नये. दिवसातून कमीत कमी एक वेळा तरी सर्व कुटुंबांसोबत बसून जेवण करावे. दिवसातून जेवण किचन मध्ये म्हणजे स्वयंपाकघरात बसूनच करावे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील राहू ग्रह शांत होतात. कुटुंबावर आकस्मिक संकटे कोसळू नये यासाठी राहू ग्रह महत्वाचा मानला जातो. जेवणाचे पण नियम आहेत. कोणी उष्ट ठेवलेले अन्न देखील खाऊ नये. जेवण करताना कोणत्याही वाईट घटनांवर संकटांवर चर्चा करू नये. जेवण करताना सर्वात आधी गोड, त्यानंतर खारट व त्यानंतर कडू पदार्थ खावेत. जेवण करताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. जेवण झाल्यावर कमीत कमी 100 पावले चालावी. याला शतपावली असे म्हणतात. जेवण झाल्यावर 1 तासानंतर साखर टाकलेल्या दूध किंवा एखादे फळ खाल्ल्यास जेवण व्यवस्थित पचते. ज्या ताटाला एखाद्या व्यक्तीच्या पायाचा स्पर्श झालेला असेल त्या ताटातील अन्न चुकूनही खाऊ नये. जेवण करताना ताटामध्ये एखादा केस निघाला तर ते अन्न खाऊ नये. नवीन ताटात जेवण करावे. केस असलेल्या ताटातील केस काढून ते अन्न खाल्ले गेले तर जीवनात दारिद्र्य येते. जेवण करताना ताटाला कोणी ओलांडलं असेल तर असे अन्न सुद्धा खाण्यायोग्य नसते. दोघा भावांनी एका ताटात जेवण केल्याने त्यांच्या धनसंपत्तीमध्ये व प्रेमामध्ये वाढ होते. या उलट पती आणि पत्नीने एका ताटात जेवण करू नये. भोजनाचे ताट पाटावर, चटेवर किंवा उंच जागेवर सन्मानाने ठेवावे व त्यानंतर भोजनाला सुरुवात करावी. तसेच रात्री जेवण झाल्यानंतर भांडी तशीच खरकटी पडू देऊ नये. घरात लक्ष्मी टिकत नाही, रोगराई वाढते. जेवण झाल्यावर आपले ताट योग्य ठिकाणी ठेवावे. उष्टे ताट कधी शेगडीवर गॅसवर ठेवू नये. रात्रीच्या वेळी दह्याचे सेवन केल्याने देवी लक्ष्मीचा अपमान होतो, म्हणून रात्रीच्या वेळी दही खाऊ नये. स्वयंपाक करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाने आधी आंघोळ करून आणि शुद्ध होऊनच मग स्वयंपाकाला सुरुवात करावी. स्वयंपाक झाल्यावर 1 चपाती गाईला, 1 चपाती कुत्र्याला किंवा 1 चपाती कावळ्याला देऊनच आणि अग्निदेवाला नैवेद्य अर्पण करूनच मग घरातील सर्वांनी भोजनाला सुरुवात करावी. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करावे. त्यामुळे त्यांच्यातील एकोपा वाढीस लागतो. जेवणाचे हे सर्व नियम पाळणे अर्थातच अवघड आहे. तरीही जास्तीत जास्त नियम आपण नक्की पाळा. जेवणाचे या नियमाचे पालन केल्याने आपल्या घरामध्ये बरकत येते असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. तुम्ही जितकी वाईट परिस्थिती सहन कराल तुमचा विजय तितकाच गौरवशाली असेल.